या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो नमस्कार. आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुषार जोगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याकडे प्रसिद्ध बैलगाडा मालक हनुमंत दादा पिंगळे ज्यांचं कर्जत खालापूरमध्ये अत्यंत राजकारण क्षेत्र असो समाजकारण क्षेत्र असो सर्व क्षेत्रामध्ये ज्या माणसाने अत्यंत उच्च स्तरावर स्वतःचं नाव स्वतःच्या कर्तृत्वावर केले असे प्रसिद्ध बैलगाडा मालक हनुमंत दादा पिंगळे आपल्याला भेटलेले आहेत. दादा प्रथमतः तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन मी शर्यतीला आता येत नाही जास्त, पण आज आलो. इथं मोठं शर्यत मैदान होतं, जंगी मैदान म्हणून आलो. आणि एक पहिली शर्यत झाली आमची, एक बिनजोड त्याला धरला आम्ही. ओके. आणि बिनजोड मध्ये गुलाल प्राप्त झाले. गुलाल प्राप्त झाला. अच्छा, प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं का गुलाल मिळाला पाहिजे आणि तो गुलाल तुम्हाला आज मिळालेला आहे. आणि दादा आजच्या जे टेंबिकालचं नियोजन आहे त्याबद्दल काय सांगा? नियोजन चांगलं आहे, पण एवढंच का ते गावाच्या आतमध्ये आहे. आतमध्ये गावाच्या लांब पाहिजे, बाहेर पाहिजे होतं. येण्याचा रस्ता एकच आहे, लोकांची अडचण होते. बैल कमी आली, पब्लिक भरपूर आहे, बैल कमी आली. आणि दादा आजचा आपल्या बैलांच्या बद्दल काय कशी गती लागली होती? फुल गती लागली. 2च्या टांग्याने आम्ही चका मारली ती जोडी. आम्हाला खात्री आहे दोन्ही बैलांची. हे माझे उपाजी आहेत दोन्ही, आणि त्यामुळे टेन्शन नाही त्यांचं. चारी बैल तुमची झाली? माझ्याकडे 11 बैल आहेत टोटल. आजच्या गुलाबद्दल तुम्हाला आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि पुन्हा देखील तुम्ही अजूनपर्यंत गुलाब परत गुलाल राहणार, परत चालू आहे. आता परत दुसरी शर्यत आहे. दुसरी आणि 2 शर्यत येतात. दादा ड्रायव्हर बद्दल काय सांगा? ड्रायव्हर म्हणून कोण काम करतात आपल्याकडे? बाबू हा एक आणि दुसरा एक, 2 आहेत. 2 ड्रायव्हर. आणि कोण आहे आमच्या चॅनल मध्ये? काय सांगाल आपल्या बैलांच्या बद्दल काय सांगाल? दोन्ही बैल आमचे हुकमी. पण तुमचं आणि त्यांचं नातं खूप वेगळं असतं, कारण ड्रायव्हरची कला खूप महत्वाची आहे याच्यामध्ये. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमचे दोन्ही बैल हुकमी आहेत आणि म्हणजे कुठल्या पण साईडने आपले. ओके. आणि विशेष म्हणजे दादा बैलाचं स्पीडच्या बाबतीत प्रत्येक ड्रायव्हरला माहिती असते का कुठला बैल किती वेगामध्ये कुठल्या अंतरावर किती वेगाने वाढतो. यांच्या स्पीड बद्दल काय सांगाल? आमचे दोन्ही बैल म्हणजे कालपासून शेवटपर्यंत तो स्पीड लागतो. आणि दादा काही बैलांची खासियत असे बैल गाडीला लागल्यानंतर ते ओव्हरटेक करून देत नाही. आपल्या बैलाच्या बाबतीत काय सांगाल? या बैलाचं असं का गाडी त्याला घासाला जर आली तो गाडी ओव्हरटेक करून. मी त्याची शर्यत बघितली म्हणून मी तुम्हाला हा जाणून बुजून प्रश्न केला की कारण जेव्हा त्यांच्या बरोबरीला गाडी असते तो गाडी शक्यतो पुढेच निघतो, तो पुढच्या मागच्या गाडीला तो कव्हर करून देते. इतकं त्याची ती खासियत आहे. आणि दादा सुट्टी मेकर म्हणून कोण काम करतो? मेकर म्हणून तुम्ही काय सांगाल आपल्या बैलांच्या बाबतीत? काय त्रास देतात बैल? सुट्टीच्या वेळेला आधी लागायला काही त्रास काय? कारण खूप काही आम्ही आता खाली पण गेलो होतो, खूप बैल खूप उन्हाळ्याचं पण खूप अत्यंत कडक ऊन आहे, त्याच्यामुळे ह्या आपल्याला उभं राहता येत ना. असं गरमीमध्ये बैलांना सुट्टी करणं खूप महत्वाची जिकिरीचं काम आहे. त्यावर बैलांच्या बाबतीत काय सांगाल? नाही, अडचणीचं तर काही नाही, बैल त्रास देत नाही सुट्टीच्या वेळेला, त्याच्यामुळे काय एवढा त्रास हे नव्हतं. उन्हाचं असल्यामुळे त्याला त्रास भरपूर लागतो. चालेल. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि दादा एक महत्वाचा प्रश्न, स्पेशल उन्हाळ्यामध्ये आता तुम्ही एवढे बैल सांभाळताय, काय काळजी घेता बैलांची? बैलांची खुराक आहे रतीब ते बंद नाही करत कधी. आणि रोजच्या पद्धतीने त्यांचा व्यायाम कसा असतो? आता बघा हे जे पहिलवान तुम्ही हे करता कुठल्याही स्पर्धेमध्ये जाण्यासाठी जी पूर्व तयारी करून घेतली आहे ती कशा पद्धतीने करून? आमची तयारी वगैरे काही नाही. आमचे जे आहेत ना नेहमी शर्यतीला न्यायचं, बाकी काय व्यायाम लोकांचं आमचं काही नाही. ओके. जे खुराक पाणी जे रतीब खायला घालतात ते चांगलं घालायचं. त्यांची देखरेख चांगली आहे. माझा बायकर भाई आहे, तो मुलांच्या पलीकडे प्रेम करतो त्यांच्यावरती. नाही ते तुमचं प्रेम त्यांच्यावर, त्याच्यामुळे गुलाला तुम्हाला ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात आणि नेहमी गुलाब तुम्ही राहता. आणि दादा विशेषतः कुठलाही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये एक सांगड जेव्हा घातली येते त्या क्षेत्राशी वेगळं नातं जोडलं जातं. आणि ते नातं जोडताना त्या बैलांशी तुमचं वेगळं नातं जमा होतं. आता बघा मी आवाज दिल्यानंतर बैल लगेच तुमच्या बाजूला आला, हे तुमच्याबद्दल प्रेम आहे. काय सांगाल याच्याबद्दल? माझी गाडी जर गोठ्यात आली ना गेट मधना तर सगळे आवाज देणार. त्यांना हात फिरवल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. ही माझी लक्ष्मी पहिली. ओके. हा काही करा कुठेही न्या, तुमच्या पाठीमागे येणार. इतकं चांगलं म्हणजे लहान मुलं त्याच्यावर बसणार खेळणार, जेवढं नातं आहे. गोठ्यात आल्यापासून तो लक्ष्मी आमची. पहिली एक दुसरी जोडी होती माझी. संध्याकाळी सगळ्यांना बिस्किट पुढे खायला घालायला लागते. ती सवय लागली. आवाज त्यांचा ते आवाज देणार लगेच, माझ्याकडे भेटून जा असं आहे. हे अत्यंत गाई पण आहेत माझ्या तशाच सगळ्या. ओके. आणि दादा आहारामध्ये तुम्ही आता विशेषतः उन्हाळ्यामध्ये काय काळजी घेतली? 8-10 प्रकारचे खाद्य आहे ना. ओके. ते सगळं मिक्स करून आणतो कामशेतवरून. ओके. आणि ते खायला आणि त्याचं चीज देखील आज तुमचं झालेलं आहे. गुलाबच्या तुम्हाला जो गुलाब पडतच ना आमचा, चुकून एखादा पडला तर. आणि दादा आजच्या ह्या नियोजन जे केलं ते नियोजन करण्यामागे प्रमुख तुम्ही स्वतः नियोजन करता.
आणि आता बाकीची बैल आहेत एवढी बैल तुम्ही हँडल कसे करता दादा? काही नाही. टीमवर्क जे तुमचं आहे ते खूप महत्वाचं आहे सगळे का? पोरं आहेत, एकटं पोरं माणसाचं काम नाहीये. नाही एकटाच करतो आमचा तो भैया आहे ना, सगळी गुरं 35 गुरं एकटा सांभाळतो. बा त्या माणसाला खरंच सलाम आहे. मानलं भाई 25 वर्ष माझ्याकडे येतो. त्या माणसाला खरोखर सलाम आहे. सलाम सलाम. त्या माणसाच्यामुळे आज तुमचं नाव देखील आणि बघा तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असेल तेवढा वेळ तुम्ही देऊ शकत नाही, नाही नाही. परंतु तुमची ती सांगड जी बांधली आहे ती याच्यामुळे तुमचा तो माणूस आहे ज्याचं प्रेम देखील बैलांमध्ये आहे त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. मी सकाळी पहिले यांना भेटणार, संध्याकाळी किती वेळ झाला तरी मोठ्यावर जाणार, यांना भेटल्याच्या घरी जाणार. बघा असं दादा तुमचं नाव गुलालात राहू आणि कायम तुम्ही महाराष्ट्रभर तुमचं नाव धन्यवाद. नंदी करत राहू या अशा आमच्या चॅनल सदिच्छा.